वड्यातून आता मी घरी आलेले या साईडून, ह्या रोडवरून. तर आता बघा माहेर म्हणजे कसं असतं या. कोणच नाही हो माझं, आई नाही, वडील वारले, आई वारली आणि भाऊ पण वारला. सगळं सगळं अर्धवटच राहिलेलं आहे. अगदी गरीब परिस्थिती माहेरची माझी. आता भाऊजाई मुंबईला असते, ते आम्ही संगतीच आलो. म्हटलं चला सगळे संगतीच जाऊया माहेरी. आई नाही तर आपलं घर कसं सोडायचं, कसं का असं ना. त्यासाठी आम्ही आलो तिघीजणी एक दिवसासाठी. ते हे माझ्या चुलत्याचं घर आहे, आता बांधकाम झालेलं आहे. इथं माझ्या चुलता चुलती राहतात बघा. आणि हे समोरचं घर माझं. माझी आई इथूनच वाट बघत बसायची माझी. एसटी आली की वाट बघायची की आली का माझी मुलगी म्हणून. पण आता तसं कुणी नाही वाट बघणार, आता आईच नाही तर नाही का. ते बघा खूप वाईट वाटतं इथं आले की. हे घराचं काम म्हणजे आम्हाला घरकुल भेटलेलं होतं आणि त्यातलं आतलं सगळं काम राहिलेलं आहे तसंच. प्लॅस्टर लादी काहीच नाही झालेलं आहे. माझ्या आईची इच्छा होती राहायची घरामध्ये म्हणून, तर ती काही इच्छा पूर्ण झाली नाही तिची. तर हे असं सलग घर होतं इकडं असं, तर इथून असं पाडली भिंत हे असं चिटकून केलेलं आहे घर. ही भाऊजाई माझी, भाऊजाई माझी ही बहिणी. त्या भावाची पण डेट झालेली आहे, त्यामुळे आता आम्ही तिघीच, आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊजाई. तर आता मगाशी मी दाखवलं तुम्हाला पाठीमागं समशाने, तर आता ही घरं नवीन झालेली आहे ती बघा. हे बाजूला ही सगळी घरं आत्ता झालेली आहे ती. तर तेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा एकटंच आम्ही राहत होतो आणि तेव्हा घराच्या मागच प्रेत जाळायचे. लय भ्या वाटायचं आम्हाला, लहान होतो आम्ही तेव्हा. कुणीच माणसं नव्हती आणि लाईट पण नव्हती. आता तर लाईट आहे, तेव्हा लाईटीचं कनेक्शन सुद्धा नव्हतं घेतलेलं. अंधारातच बसायचो, लय भीती वाटायची. इकडं पाठीमागं शेतात जायला रोड आहे हा, शेतामध्ये जायला. तर ही घरं आत्ता झाली म्हणून थोडी माणसं तर आलीत, नाही तर तेव्हा आम्ही एकटं राहायचो, ते पण एकदम लहान लहान. आणि घराच्या पाठीमागच असे बघा, तुम्हाला मगाशी दाखवले, पाठीमागून आली तर इकडं घराच्या पाठीमागं इथं अशी बघा प्रेत जाळत होती. तिथं अशा ठिकाणी आम्ही राहिलेलं आहे लहानपणी. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला दम बिर्याणी दाखवायची कशी बनवणार आहे आम्ही, माझी बहीण बनवणार आहे. हे माझे चुलते आहेत बघा. ते किती वर्षाचे आहेत ते मला काय माहिती नाही, त्यांचं आधार कार्ड बघून ठरवावं लागेल. पण इतकं काम करतात ते, थांबतच नाहीत दिवसभर. ते बघा बघतायत. आणि इतक्या वयाचे असून सुद्धा त्यांच्या डोळ्यांना अजून पण चष्मा नाही आणि ऐकायला सुद्धा कमी नाही, एकदम बरोबर परफेक्ट. म्हणजे